ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावत्नी जीवोद्धरार्थावतार कलाडकांक दिजोदिकाम दिवक्रम कलानीशवादा पनुधारी दक्षम समाधिस्थ मूर्ती भजन्यान देवम ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो चलाचरी मी कला कुसरी काही जणीने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावल सांभाळा उत्तरी वाढवे अंतरी प्रेमसुख वचनायिका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांच्या देखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे उजवणिया पुरते हो काळा खाऊ तशी भात वैकुंठी ते ऐसे नाही कवळ काही काळ्याचे एकमेका देवमुखी सुखे कालोंबरी वैकुंठी ते ऐसे नाही कवळ काही काळ्याचे तुका म्हणे वाळवंट बरवी नीट उत्तम वैकुंठी ते ऐसे नाही कवळ काही काळ्याचे विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता घेतलेला भंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा काळा ह्या प्रकरणातील आहे. आपला सगळ्यांना ज्ञात आहे गेले 48 वर्ष स्वानंद सुखनिवासी सद्गुरु काशीनाथ दळवी महाराज परमपूज्य आमच्या आजोबा यांच्या कृपाशीर्वादाने सर्व संतांच्या कृपेने या ठिकाणी चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 48वे वर्ष आणि 48व्या वर्षातील हे 8वं कीर्तन. कारण त्या काळी सप्ते 7 दिवसाचे असायचं आपला सप्ताह सुद्धा 7 दिवसाचा असायचा काही काळांतराने आपलं तो 5 दिवसाचा झाला 5व्या दिवशीचं कीर्तन हे काळ्याचं असायचं कारण 8व्याला आठवल्याशिवाय आपल्याला सत्याची सांगता होत नसते ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता होत नसते वारकरी संप्रदायाचा ते दंडक आहे लक्षात ठेवा कारण संप्रदायाचा तो नियम आहे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ही 8व्याला आठवल्याशिवाय करायचीच नसते म्हणून आजचं हे 8वी कीर्तन रूपी ही सेवा ही माझ्यासारख्या पामराला माझ्या सद्गुरूच्या कृपेने तुम्हाला सगळ्यांच्या प्रेमाने या ठिकाणी परंपरेने चालत आलेली ही सेवा प्राप्त झाली मी माझं परम भाग्य समजतो विठाला कारण गेले सतत 5 दिवस कार्यक्रम चालू आहे
सकाळचं ज्ञानेश्वरी वाचन, सकाळची काकड आरती झाल्यानंतर परत संध्याकाळी वाचन, हरिपाठ. जरा आवाजाचा या प्रॉब्लेम, मी कीर्तन करणार नाही, कीर्तन तुम्ही करायचंय. 4 दिवस आपण पंढरपूरला गेलो, अयोध्येला गेलो, काशीला गेलो, पण आज आपल्याला गोकुळात जायचंय. लक्षात ठेवायचं प्रत्येकानं. काळा करती संत जन सवे त्यांच्या नारायण. आता प्रत्येकाजवळ कोण आहे? तुमच्याजवळ कृष्ण आहे, लक्षात ठेवा. परंतु तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. विठाला विठाला. आवाज जरा बसला असल्या कारणानं अजूनपर्यंतची सूत्र आमच्या सगळं टाळकरी मंडळींच्या, गवईंच्या मंडळीची आता सगळी सूत्र माझ्या हातात घेतलेली. विठाला सगळी प्रमाण मी तोंडीच देईन, फक्त 4 प्रमाण आहेत ती फक्त द्यायची. अरे लक्षात. उपजोनिया पुढतीने हो काळा खाऊ दही भात. उपजोनिया पुढतीने हो काळा खाऊ दही भात. वैकुंठी ते ऐसे नाही कवळ काही काळ्याचे. महाराजांनी सांगितलेले, कारण वारकरी संप्रदायामध्ये काळ्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे, लक्षात ठेवा. कारण काळा करत असताना साक्षात भगवंत आपल्या बरोबर असतो. ज्या ठिकाणी कीर्तन असतात, कीर्तन श्रवण होत असतं, अखंड नामस्मरण असतं, त्या ठिकाणी देवाचा अस्तित्व त्या ठिकाणी जाणवत असत. संतांचं अस्तित्व असतच, ते असतच. परंतु ते जाणण्यासाठी आपल्याला सद्गुरूची कृपा व्हावी लागते. म्हणून आपल्यावरती सगळ्यांवरती सद्गुरूची कृपा आहे. ती असल्या कारणानं आपल्याला ती ज्ञानदृष्टीने भगवान परमात्मा दिसतो. परंतु तेवढी व्हिजन आपल्यामध्ये क्रिएट करणं अतिशय महत्वाचं असतं. म्हणून महाराज सांगतात, कारण हा उपजून या पुढे येऊ काळा खाऊ दही भात. मी पुन्हा पुन्हा जन्माला येईन. कशासाठी? हा काळा करण्यासाठी. कारण काळ्याचं महत्व कुठे आहे? फक्त ते कुठे आहे? हा भूतळावरतीच आहे, लक्षात ठेवा. ज्या मृत्यू लोकातच आहे, ते आपल्याला स्वर्गामध्ये नाही, पाताळात नाही. फक्त ते कुठं आहे? तर ह्या मृत्यू लोकातच आहे. म्हणून तुम्हा आम्हाला काय झालेला? हा मृत्यू नरदेह प्राप्त झालेला आहे. म्हणून आपण भाग्यवंत समजलं पाहिजे. महाराज काय म्हणतात? हे मला का साध्य करता आलं? तर मला नरदेह प्राप्त झाला. नरदेह प्राप्त झाल्यानंतर मला संतांची सेवा, ईश्वराची सेवा करण्याची काय मिळाली? संधी प्राप्त झाली. म्हणून हे महत्व मला काय झालं? प्राप्त झालं. परंतु जर पुन्हा जन्म झाला, मला जर पुन्हा पुन्हा जर जन्माला यावंच वाटलं, तर पुन्हा पुन्हा जन्माला कशासाठी येईल? उजून या पुढते हो काळा खाऊ दही भात. कशासाठी येईल? हा काळ्याचा दही भात खाण्यासाठी, हरिनामाचा खिचडी काळा खाण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्माला येईल. कारण का? याचं उत्तर महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. काय? वैकुंठी ते ऐसे नाही कवळ काही काळ्याचे. हा जो काळा आहे, हा काळ्याचा जो विषय आहे, तो फक्त मृत्यू लोकात आहे. तो स्वर्गातही नाही आणि तो पाताळातही नाही आहे, लक्षात ठेवा. तर तो फक्त कुठे आहे? त्या मृत्यू लोकात आहे. परंतु तो प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया आपण आपल्यामध्ये निर्माण करून घेणे हे अतिशय महत्वाचं आहे. पण वैकुंठी ते ऐसे नाही कवळ काही काळ्याचे. मग वैकुंठामध्ये जो गोष्ट मिळत नाही ती आपल्याला मिळते, म्हणजे ती किती व्हॅल्युएबल असेल, किती मौल्यवान असेल, किती दुर्मिळ असेल, हे आपल्याला जाणता आलं पाहिजे. कारण संत साहित्याचा अभ्यास केल्यानंतर संतांच्या प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला तत्वज्ञानाची प्रचिती येत असते. परंतु ती प्रचिती करून घेण्यासाठी काय करावं लागतं? काय करावं लागतं? ती अवस्था भक्तीची आपल्याला नामस्मरणाची प्राप्त करून घ्यावी लागते. त्यावेळेला कळतं. महाराज सांगतायत, जो काळा आहे ना तो वैकुंठा सुद्धा नाही. वैकुंठी ते ऐसे नाही कवळ काही काळ्याचे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, तो खायचा कसा? एकमेका देहुमुखी सुखे घालू उंबरी. तो आनंदाने प्रेमाने खायचा असतो. अंतकरण शुद्धतेने तो काय करायचा असतो? सेवन करायचा असतो. तर त्याचं फळ प्राप्त होतं. तर त्याचं काय होतं? फळ प्राप्त होतं. कारण काळा जर आपल्याला, आता बघा वारकरी संप्रदायामध्ये काळ्याचा प्रसंग म्हणजे काय? पगाराचा दिवस म्हणून म्हटलं जातो. 4 दिवस केलेली जी सेवा असते त्याचं फळ आपल्याला काळ्याच्या प्रसादाने प्राप्त होत असते, एवढं ध्यानामध्ये ठेवा. परंतु 4 दिवस केलेले जे आपण श्रम असतात, आध्यात्मिक प्रक्रिया असते,
त्या प्रक्रियेमध्ये आपण काय झालेला असतो, पार्टिसिपेट झालेला असतो. पार्टी एखाद्या बघा उदाहरणार्थ मी सांगतो, प्रत्येक जण एखाद्या कॉलेजला आपण ऍडमिशन घेतो, इंजिनिअरिंग असो, आता नीट बीटची परीक्षा द्यायला लागते, आपल्याला तिकडे सखोल जायचं नाही कारण वेळ थोडा आहे, कारण आपल्याला पुढे अजून खूप चिंतन करायचं आहे. एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं, अनेक विद्यार्थी ऍडमिशन घेत असतात, मेरिट वरती देत असतात. काही जण काय करत असतात, काही जण वशिल्याने ऍडमिशन घेत असतात. परंतु मेरिट मध्ये कोण कोण येतं मला सांगा, जी जास्त अभ्यास करतात ती मेरिट मध्ये येतात ना. इंजिनिअरिंग कॉलेजला गेल्यानंतर त्यांना पॅकेज प्राप्त झालेले असतात. बाबा अमुक अमुक विद्यार्थ्याला अमुक अमुक पॅकेज झालं. मी आता 4 दिवस घरडा कॉलेजला ट्रेनिंगला होतो तेव्हा मी पाहत होतो, बाबा अमुक अमुकला 29 लाखाचं पॅकेज, 4 लाखाचं पॅकेज, 5 लाखाचं पॅकेज. प्रत्येक म्हणजे त्याची काय त्यासाठी मेहनत असते, तेवढा अभ्यास करावा लागतो. मग त्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीनं 4 दिवस आध्यात्मिक साधना करतो, आध्यात्मिक साधनेमध्ये काय होतं, सहभागी होतो, त्याचं फळ आपल्याला आज प्राप्त होतं. विठाला प्राप्त झालेले एखादी आपल्याला, कारण काळ्याचं कीर्तन मी नेहमी सांगत असतो बोधात्मक असतं. कारण सगळं वोट ऑफ थँकिंग. आता तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ, एखादा कार्यक्रम झाला की त्याचा शेवट कशाने होतो, आभार प्रदर्शनाने होतो. आता आभार प्रदर्शनात करत असताना काय करावं लागतं, प्रत्येक गोष्टीचा आपल्याला काय उल्लेख करावा लागतो.